नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सोहम आणि त्याचबरोबर काजल यांचा व्हिडिओ अद्वैतला आलेला आहे. हे सगळं कारस्थान केलेलं आहे ते अनामिकाने केलेलं आहे. तिचा जो मित्र आहे निलेश, त्याला तो व्हिडिओ बनवायला सांगितलेला असतो आणि घरी आता कांगावा केलेला आहे. एकतर कलाची तब्येत ठीक नाही, आबांची तब्येत ठीक नाही, पण या सगळ्याचं तिला काहीच वाटत नाही आहे. तिने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते आणि सगळ्यांना अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर रिॲक्ट केलेलं असतं की सगळ्यांना घेऊन ती इकडं आलेली आहे. पण इकडे कलाच्या घरी म्हणजे खऱ्यांच्या घरी आल्यानंतर जो काही धमाका होणार आहे तो मात्र खूप भयानक असा आहे. सगळेजण तिथं असतात आणि इकडे काजल आणि सोहम दोघंही सोप्यावरती तिथं बसलेले आहेत. सोहम हा नशेमध्ये आहे, त्याला काहीच कळत नाही आहे. तर काजलसुद्धा विचित्र अवस्थेत त्यांना पाहायला मिळते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. सगळेजण पाहतच राहतात की हे सगळं काय झालं आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न पडलेला आहे. तेव्हा संगीता इकडे काजलला विचारते की काजल हे सगळं काय आहे, काय म्हणजे आम्ही काय पाहतोय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. इकडे काजलच्या बाबांना तर अक्षरशः तोंडावरती हात ठेवायची वेळ आलेली आहे. काजल मात्र रडत आहे आणि सगळ्यांनी रंगेहात पकडल्यामुळं इकडे काजल त्याचबरोबर घरातले सगळे यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. हे काय घडतंय हा प्रश्न मात्र उभा राहिलेला आहे. परंतु संगीताला खूप राग अनावर होतो आणि संगीता सनसनीत अशी काजलच्या कानाखाली लगावते. जराही विचार करत नाहीये की या मुलीमुळे आपल्याला काय भोगावं लागलेलं आहे, कारण याच गोष्टी तिच्या डोक्यात असतात. आणि इकडे अद्वैतला मात्र टेन्शन आलेलं आहे की हे सगळं मी खरेला कसं सांगणार आहे, मी खरेला कसं सांगू, खरेशी कसं खरेच्या समोर कसंही करू, हा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे. पण मूर्ख अनामिकाला एवढीही अक्कल नाही आहे की आपल्यामुळं जर एखाद्याला त्रास होत असेल, घरातलं वातावरण काय आहे या गोष्टीची सुद्धा जाणीव नाही आहे. या घरावरती जे काही संकट आलेलं आहे, या संकटातून मार्ग काढण्यासाठी घरातले सगळे धडपडत आहेत, पण तिला त्या गोष्टीचं जराही काहीही वाटलेलं नाही. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत आत्ताच्या आत्ता गुरुजींना फोन लाव, आपण जी आपली पत्रिका बनवली आहे ती पत्रिका गुरुजींना दाखवून घेऊया. अद्वैत म्हणत असतो की आबा, अहो माझा त्या गोष्टींवर नाही विश्वास. पण आबा मात्र ऐकायला तयार नसतात. आबा म्हणत असतात की तुला कळत नाही का मी सांगितलेलं, आत्ताच्या आत्ता गुरुजींना फोन लाव, मला गुरुजींना बोलायचं आहे, नक्की काय झालेलं आहे त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, असं आबा बोलत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो पण आबा या सगळ्याचं, तेव्हा अद्वैत ऐकायलाच तयार नाही. ही गोष्ट आबांच्या चांगलीच लक्षात येते. तेव्हा आबा म्हणू लागतात की बस झाला अद्वैत, आतापर्यंत एकही शब्द माझा न खाली पडू देणारा तू, आज तुला माझं ऐकायचं नाही आहे. तेव्हा संगीता त्याचबरोबर दिनकरराव तिथे असतात. ते म्हणतात की हे बघा अद्वैतराव, आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, कलीसुद्धा एवढी कधीच आजारी पडत नव्हती, पण अचानक ती आजारी पडलेली आहे. नक्कीच यामागं काहीतरी कारण असू शकतं. मग इकडे कलाचे बाबासुद्धा समजू लागतात की हे बघा अद्वैतराव, मला काय वाटतंय, तुम्ही ना एकदा बोलून घ्या ना, गुरुजींना बोलवा. कसं आहे, कला आजारी पडायची, थोडासा ताप वगैरे, पण असं गादीवर पडून राहण्या इतकं तिला कधीच काही झालं नव्हतं. म्हणजे मला कळत नाही आहे की अचानक एवढं सगळं काय झालेलं आहे. हा प्रश्न कलाच्या बाबांना सुद्धा पडलेला आहे. म्हणून कलाचे बाबा विचारत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे, लावूया फोन. मग अद्वैत गुरुजींना फोन लावायचं ठरवतो आणि मग इकडे सरोज सगळेजण तिथं असतात. सगळेजण इकडे सांगत आहेत आणि अद्वैतला बोलत आहेत. अद्वैत मात्र आता कलाच्या घरी फोन लावायचं ठरवतो, गुरुजींना फोन लावायचं ठरवतो. आणि गुरुजींना फोन लावल्यानंतर मात्र इकडे अद्वैत गुरुजींना सांगत असतो की गुरुजी, आबासाहेब चांदेकरांच्या घरून बोलतो आहे, अद्वैत चांदेकर आहे, तर तुम्हाला पत्रिका दाखवायची आहे, आबासाहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की ठीक आहे. इकडे सोहमच्या कोल्ड्रिंक्समध्ये भांगेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि सोहमला आता बरोबर खऱ्यांच्या दारात आणून सोडलेलं असतं आणि सोहमला सांगितलं जातं की तू आज जा आणि तुला भेटायचं होतं ना काजलला, असंही सांगितलं जातं. इकडे काजल फोनवरती बोलत असते, तिला फोन आलेला असतो आणि काजल फोनवरती बोलत आहे. तेव्हा मात्र तिथे तिला सोहम आलेला दिसतो, कारण संगीतासाठी फोन आलेला होता आणि त्या गोष्टी काजल फोनवरती बोलत होती. मग इकडे काजलच्या लक्षात येतं सोहम येतोय. तेव्हा मात्र काजल हादरलेली असते. काजलला माहिती असतं की काय प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग ती सोहमला आलेलं तसं पाहून ती म्हणते की तू का आलायस सोहम, आता आई बाबा कोणीही घरी नाही आहे, ताई आणि दाजी जेव्हा येतील ना तेव्हा तू ये, तू जा आत्ता.
सोहम मात्र रडायला सुरुवात करतो. दारातच उभा असतो. काजलने त्याला दारातच थांबवलेलं असतं. आत येऊ नको म्हणून सांगितलेलं असतं, कारण आता घरी कोणी नाहीये. जर आपल्याला अशा अवस्थेत कोणी पाहिलं, तो इथं आलेला पाहिला, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल याची भीती अनामिकाला आधीच असते. म्हणून अनामिका सांगत असते. पण सोहम ऐकायलाच तयार नसतो. सोहम म्हणतो, गुंडेश्वर मला तुला बोलायचंय, मला तुला भेटायचंय, मला तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा काजल म्हणत असते की नाही सोहम, तू आत्ताच जा. पण इकडे सोहमने येऊन डायरेक्ट काजलला मिठी मारलेली असते. तिच्या गालांवरती हात ठेवलेले असतात आणि तिला तो जवळ घेत असतो. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मला आत्ता गुंडेश्वर बरोबर बोलायचं आहे आणि तो खूप दिवस झालं त्या अनामिकाच्या त्रासाने कंटाळून गेलेला आहे. त्यामुळं आता त्याला काजलशी मनमोकळं करू वाटत आहे, कारण घरातलं कोणीच त्याला समजून घेत नाहीये असा त्याचा समज झालेला आहे. आणि त्यामुळंच सोहमने काजलला घट्ट मिठी मारलेली आहे आणि तो काजलला सांगत आहे की मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग तो काजलला बोलायला सुरुवात करतो. इकडे त्याच गोष्टीचा फायदा आता निलेशने घेतलेला आहे आणि निलेशने मोबाईलवरती व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली असते. काजलला काहीच माहीत नाहीये. काजल मात्र तिथे उभी आहे, सोहम आहे आणि दोघंही अक्षरशः रडत आहेत. आणि नेमका त्या सगळ्या गोष्टी इथे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतात. आणि मग सोहमने मिठी मारल्यानंतर काजलला पण राहत नाहीये आणि काजलने सुद्धा आता सोहमला मिठीत घेतलेलं आहे. इकडे कला आता उठून बसलेली आहे. तेव्हा अद्वैत तिच्यासाठी जेवण घेऊन आलेला असतो आणि तिला घास भरवत असतो. त्याचवेळी इकडे निलेश मात्र काजल आणि सोहमचा व्हिडिओ काढत आहे. काजलला पण माहीत नाहीये, तो एका झाडाच्या आड तिथे उभा आहे आणि त्याचं जे काम आहे तो पैशांसाठी हे सगळं करतो हे तर आपल्याला माहितीच आहे. इकडे अद्वैत कलाला घास भरवत आहे आणि कलाला सांगत असतो, खरे कशी आजारी पडलीस ग तू, लवकर बरी हो बरं. किती दिवस झाले हे सगळं चालू आहे आणि मला सांग हे सगळं कसं चालणार आहे, तू अशी आजारी पडून चालणार आहे का, असं तिला अद्वैत बोलत आहे. त्याचबरोबर बोलता बोलता अद्वैत म्हणतो की तू इकडे आजारी आहे आणि आबा तिकडे, आबांनी टेन्शन घेतलेलं आहे. तेव्हा कला म्हणते काय झाले आबांना, चांदेकर काय झाले आबांना, असं कला विचारू लागते. कलाला सुद्धा काळजी वाटत असते की अचानक आबांना काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो सो काही नाही ग, त्यांनी टेन्शन घेतलंय. आता कला उठायला लागते. कला म्हणते की नाही चांदेकर, मला आबांकडे गेलं पाहिजे. असं म्हणत कला आता उठत असते. तेव्हा अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला सांगतो की थांब जरा, अजिबात कुठं जायचं नाही आहे, तुला माहिती आहे ना किती विकनेस आलेला आहे आणि तुला कुठं जायचं आहे. असं म्हणत अद्वैत तिला अडवत आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणतो की ऐक जरा मी काय सांगतोय, इथून कुठेही जायची गरज नाही, तू शांत हो बरं. असं म्हणत तो तिला शांत करत असतो. तेव्हा कला म्हणत असते की पण अरे चांदेकर, आबांना काहीतरी झालंय तर आपण तिथे गेलं पाहिजे ना, मला आबांना भेटलं पाहिजे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो तुला आबांना भेटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण आत्ता नाही, कारण आत्ता तुला खूप विकनेस आलेला आहे, तुझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळं तू कुठेही जायचं नाही. असं म्हणत अद्वैत तिला थांबवून ठेवतो. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की लवकर बरी हो ना, कारण तू लवकर बरी होणं गरजेचं आहे. किती दिवस झालं तू बरी झालेली नाही आहेस, कारण या सगळ्या गोष्टींमुळं खरंच वाईट वाटतंय. असं अद्वैत तिला बोलत असतो आणि तिला घास खाऊ घालत असतो. तिला म्हणत असतो की आधी खा, बरी हो व्यवस्थित, मग आबांकडे धावाधाव करायला जा. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र अद्वैत तिची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो. आणि त्याचवेळी इकडे कलासुद्धा देवाच्या समोर हात जोडून आहे, देवाला म्हणत आहे, देवाला मागणं मागत आहे की लवकरात लवकर आबांना बरं होऊ दे, या घरावरती आलेलं संकट टळू दे, असं म्हणत ती देवाकडे मागणं मागत असते. तेव्हा मात्र तेवढ्यात सरोज बोलवते. अद्वैत इकडे गुरुजी आलेले असतात आणि मग इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र अद्वैतला खरं तर आता इकडे टेन्शन आलेलं होतं, पण कला सांगते की जा तू बघून ये, मी खाऊन घेते. असं म्हणत तिने स्वतः खायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर तिने आता शांतपणे तिथं असते. इकडे आबा सगळेजण घरातले जमलेले असतात आणि कला त्याचबरोबर कलावरती रूममध्ये आहे. गुरुजींना आता सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, गुरुजी सगळं सांगत असतात. त्याचवेळी अनामिका सगळेजण तिथं असतात, गुरुजी पत्रिका पाहत असतात. आणि मग आता गुरुजींनाही प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र अनामिका सगळेजण तिथं आहेत आणि गुरुजी पाहत असतात. गुरुजी म्हणत असतात की ही पत्रिका आबासाहेब तुम्ही गावाला तिकडच्या गुरुजींकडून बनवून घेतली ना,
तेव्हा आबा म्हणतात की काय झालं गुरुजी, सांगा मला. मात्र गुरुजी बोलायला सुरुवात करतात की हे बघा, पत्रिकेत खूप मोठा दोष आहे आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टीशी संबंध आहे. नक्की काय घडलेलं आहे हे गुरुजींनाही माहीत नाही आहे. ते गुरुजी ते काही सांगू शकत नाहीत. आणि आता मात्र आबांना पुन्हा टेन्शन येऊ लागतं. आबा म्हणत असतात की काय झालं आहे नक्की, मला स्पष्ट सांगा ना काय झालेलं आहे, असं आबा विचारू लागतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, मी काही सांगू शकत नाही. गुरुजी खूप घाबरलेले असतात. या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे हे पत्रिकेत दिसते. तुम्ही ना गावाकडच्या गुरुजींना जा आणि त्यांना सांगा, ते सांगू शकतील. गुरुजी मात्र ती पत्रिका पाहिल्यानंतर खूप घाबरलेले आहेत, कासावीस होत आहेत आणि ते आता धावत तिथून निघून चाललेले आहेत. आणि तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, तुम्ही जावा, पळसंद्याचे जे तुमचे गुरुजी आहेत, ज्यांनी ही पत्रिका बनवलेली आहे, त्यांच्याकडे जा आणि त्यांना दाखवा. मी काहीच करू शकत नाहीये, मला नाही कळत यात काय झालेलं आहे, असं गुरुजी सांगत असतात. तेव्हा आबा म्हणतात की आत्ताच्या आत्ता मला पळसंद्याला गेलं पाहिजे, आत्ताच्या आता मला तिकडे गेलं पाहिजे, असं म्हणत आबासुद्धा आता अद्वैतला सांगत असतात. आबासुद्धा कासावीस झालेले असतात. तेव्हा अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा शांत व्हा, काही होणार नाही, आता तुमची तब्येत बरं होणं गरजेचं आहे ना. तेव्हा आबा इकडे म्हणतात की नाही, नक्कीच काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तिकडे कलासुद्धा आजारी पडलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे. आणि अनामिका म्हणत असते की नाही. इकडे अद्वैत म्हणत असतो की मला काय वाटतंय माहिती आहे का आबा, मी जाऊन येतो तिकडे पळसंद्याला, तुम्ही नको, तुम्ही थांबा बरं, आराम करा, तुम्ही सांगा मला, मी तसं करून येतो, असं अद्वैत सांगत असतो. तेवढ्यात अनामिका म्हणते की नाही, हा अद्वैत जर घरातल्या गोष्टीत अडकला तर माझी गोष्ट मागे पडेल ना, कारण काहीही झालं तरी हे माझी गोष्ट मागे पडता कामा नये, असं इकडे अद्वैतच्या बाबतीत ती विचार करत असते. आणि म्हणते की त्या निलेशने लवकरात लवकर व्हिडिओ पाठवला पाहिजे. तेवढ्यात अद्वैतचा मोबाईल वाजतो आणि अद्वैत मोबाईल काढतो आणि बघू लागतो, तर त्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आलेला असतो, ज्या व्हिडिओमध्ये सोहमने काजलला मिठी मारलेली आहे. सोहम आणि काजल दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे, दोघं एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं. तेव्हा अद्वैतच्या तोंडून फक्त एकच शब्द निघतो, सोहम, हा शब्द निघालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैतला सुद्धा काळजी वाटायला लागलेली असते. आणि या सगळ्या गोष्टींमुळं इकडे अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय आहे. अद्वैतच्या तोंडून निघालेल्या त्या शब्दामुळं एकच गोष्ट क्लिअर झालेली असते, आणि ती म्हणजेच की या सगळ्याचा परिणाम जो आहे तो घरातल्या सगळ्यांवर झालेला असतो. कारण अद्वैत एवढ्या पटकन बोललेला असतो की सोहम, आणि त्या क्षणी सगळेजण आता तिथे पाहू लागतात. नक्की काय झालं, अचानक अद्वैत असं का बोलला, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग सगळेजण विचारू लागतात. आणि त्याच वेळी इकडे सगळेजण येतात आणि अद्वैतला विचारतात. अनामिका म्हणते काय झालंय अद्वैत दादा. अनामिकाला सगळं माहिती आहे, आता फक्त कांगावा करायचा आहे ना, म्हणून तिची नाटकं चाललेली असतात. तेव्हा अद्वैतला ती विचारते काय झालंय, सोहम ठीक आहे ना, असं ती अद्वैतला विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत बोलत असतो की नाही, असं म्हणतो. आणि मग अनामिकाला माहीत असतं मोबाईलवरती काहीतरी आलेलं आहे, म्हणून अद्वैत असा बोललेला आहे, असं रिॲक्ट झालेला आहे. आणि अनामिका मात्र त्या क्षणी इकडे काजलच्या अद्वैतच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि तो मोबाईल काढून घेऊन ती आता बोलायला सुरुवात करते. आणि मग तो व्हिडिओ पाहून ती रडायला नाटकं करते की हे काय आहे, बघितलं काही, हे सगळं काय आहे, असं म्हणत तिने तो व्हिडिओ नेऊन आता रजनीला दाखवलेला असतो. आणि आता घरातल्या सगळ्यांना दाखवू लागते. बिचाऱ्या काजलच्या आईबाबांना, म्हणजे कलाच्या आईबाबांना तर माहीत पण नाही आहे की काय झालेलं आहे. खरं तर याच्यामध्ये कोणाचाच दोष नाही आहे. सोहमसुद्धा नशेमध्ये तिथं गेलेला आहे, कारण सोहमने एकदासुद्धा या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने विचार केलेला नाही, किंवा सोहमच्या डोक्यात त्याबद्दल काही नाही आहे. पण इकडे अनामिका मात्र आता कांगावा करत राहते. हा सगळा तिचा प्लॅन असतो. या गोष्टी तिने प्लॅन करून घडवून आणलेल्या असतात, कारण तिने आत्तासुद्धा व्हिडिओ लवकर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होती. आणि त्याच पद्धतीने गोष्टी तिने घडवून आणलेल्या असतात. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की काहीही झालं तरीही या घरातलं वातावरण आणि सोहम या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. आता अद्वैतला प्रश्न पडतो की काही वेळापूर्वी सोहम माझ्याशी बोललेला होता, त्याने माझी माफी मागितलेली आहे, आणि दादा मी तुझ्या शब्दाबाहेर नाही अशा पद्धतीने त्याने बोललेलं आहे. मग अचानक हे सगळं काय झालं, हा प्रश्नही तेवढाच मोठा असतो. कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अनामिका आता रडायला सुरुवात करते की हे सगळं काय आहे, माझा नवरा, असं म्हणत ती रडायला लागते, डोक्याला हात लावते आणि ती मग रडून कांगावा करत असते.
पण घरातल्यांना कुठे माहिती आहे की ती कांगावा करते का काय करते, कारण हे सगळं तर कारस्थान तिनेच घडवून आणलेलं आहे. परंतु तिला आता दाखवायचंच आहे की या सगळ्यामध्ये माझा काहीच संबंध नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडत आहेत असं तिला दाखवून द्यायचं आहे. आणि अशा गोष्टी तिनं सुरू केलेल्या असतात. तेव्हा मात्र घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि त्याचबरोबर कलाचे आईबाबासुद्धा तिथं आहेत. त्यांनासुद्धा काळजी वाटायला लागलेली आहे. अद्वैत इकडे म्हणतो की मी सोहमला कॉल करून बघतो. असं म्हणत अद्वैत सोहमला कॉल लावत असतो. त्याचबरोबर संगीता म्हणते की मी काजलला फोन करते. पण आता काजलही फोन उचलत नसते आणि आज सोहमही फोन उचलत नसतो. अद्वैत सांगतो की नाही, तो फोन उचलत नाही आहे. इकडे कलाची आई म्हणजे संगीतासुद्धा सांगू लागते की नाही, काजल पण फोन उचलत नाही आहे, हे दोघंही फोन उचलत नाही आहेत. आता मात्र अनामिका सुरू करते. अनामिका म्हणते की हे सगळं जे काही घडतंय ना त्या शापामुळं घडतंय. आणि मग ती म्हणत असते, अद्वैत म्हणतोय की मी ना मला ज्या नंबरवरून हा फोन आलेला आहे ना तिकडे फोन करून बघतो, असं अद्वैत बोलत आहे. आणि मग निलेशला फोन लावायला घेतो. तेव्हा मात्र अनामिका म्हणत असते की ह्या निलेशने याचा फोन नाही उचलला पाहिजे. जर निलेशने फोन उचलला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे सगळं अनामिकाच्या डोक्यात सुरू असतं. आणि अनामिका मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही निलेशने आत्ता फोन उचलायला नको आहे. आणि नेमकं हा निलेशसुद्धा एवढा पुढचा निघाला आहे प्रेक्षकांनो, त्याने त्या क्षणी त्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढून टाकलेलं आहे आणि ते सिम कार्ड तोडून फेकून दिलेलं आहे. आणि अद्वैत मात्र इकडे फोन लावत असतो, पण तिकडे फोन काही लागत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, त्या व्यक्तीचा नंबरही बंद येतो. तेव्हा अनामिका म्हणते की चांदेकरांचं नाव एवढं मोठं आहे की काही होऊ शकतं, कारण मला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. कारण चांदेकरांच्या नावाला बट्टा लागू नये असं वागणं गरजेचं आहे. पण सोहम मात्र अशा पद्धतीने वागतच नाहीये. असं म्हणणं तिने सोप्यावर तोंड घालून रडायला सुरुवात करते. सगळ्यांकडे पाठ असते आणि इकडे मात्र रडायचा आवाज काढून ती हसत असते. या मूर्ख मुलीला जरासुद्धा अक्कल नसते की आपण काय करतोय, कशा पद्धतीने वागतोय, या कोणत्याच गोष्टीची जाणीव मात्र हिला नसते. हिला फक्त एवढंच माहिती आहे की चला आपण कांगावा करायचा, गोष्टी वेगळ्या पद्धतीने पुढे आणायच्या, एवढंच तिला कळत असतं. आणि आत्ताही ती तेच करत असते. तेव्हा मात्र रडायचं नाटक करत असते. संगीता तिथे येते. तेव्हा पण ती संगीताला म्हणू लागते की हे बघा, तुमच्या मुलीला सांगायचं तुम्हाला कळत नाही आहे का? आणि आता तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, अजिबात नाही आहे, मी हे अजिबात ऐकून घेणार नाही. असं म्हणत तिने इकडे संगीतावर ओरडायला सुरुवात करते. म्हणजे आता तिच्या डोक्यात सुद्धा येत नाही आहे की हे सगळं काय आहे. आपण मोठ्या माणसांशी बोलतो या गोष्टीची सुद्धा तिला जाणीव नसते. आणि ती संगीता ओरडते आणि परत म्हणते की हे बघा, रागाच्या भरात जर मी काय बोलले तर तुम्हाला खूप वाईट वाटेल, त्यामुळं तुम्ही आत्ता मध्ये पडू नका. संगीता बिचारी रडत असते, तिलाही काळजी वाटत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण पाहत असतात. आणि मग ती म्हणत असते की नाही, मला ना या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नकोच आहेत. आणि असं तिचं बोलणं चाललेलं आहे. त्याच वेळी इकडे घरातले सगळेजण म्हणत असतात की संगीता आणि दिनकरराव म्हणतात की आम्ही जाऊन बघून येतो नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हे सगळं घडत आहे तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तू पण जा, कारण तिथं जाणं गरजेचं आहे. असं म्हणत सरोजने अद्वैतलाही जायला सांगितलेलं आहे. मग इकडे रोहिणी, नैना, अद्वैत सगळेजण आता निघालेले आहेत. म्हणजे गरज आहे का, घरावर काय संकट आलंय, आबासुद्धा धावत निघालेले आहेत. म्हणजे अनामिकाने इकडं हे करायचं, काहीतरी वाजवायचं आणि सगळ्यांनी तिच्या तालावर नाचायचं, अशा पद्धतीने गोष्टी इथे घडत आहेत. इकडे आता सरोज कलाच्या रूममध्ये येते आणि कलाला म्हणत असते की कला, खरंय तू घरात आल्यापासून ना तुला खूप त्रास दिला. म्हणजे तुला कधी तुझं नावसुद्धा माझ्या तोंडाने मी घेतलं नाही, कारण मला ना पटतच नव्हतं ज्या पद्धतीने लग्न झालं, तू या घरात आली तेव्हा मात्र मला खात्री पटलेली की ही मुलगी आपल्याला उद्ध्वस्त करणार आहे, म्हणून मी तुझं कधी नावही घेतलं नाही. पण आज ना मला तुझं नाव घेऊ वाटतंय. कला, खरंच माझ्याशी बोल ना. असं म्हणत सरोज तिच्याशी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सरोज जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे कला पाहू शकत नाही आहे. सरोज म्हणते की आज मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण तुला बोलता येत नाही आहे माझ्याशी. असं म्हणत सरोज तिच्याशी बोलत आहे. आणि तेव्हा मात्र कला झोपलेली असते आणि सरोजच्या लक्षात येतं की आपल्या बोलण्याचा तिला त्रास होतोय. ती म्हणत असते की अगं कला, इतकी संकट आली, त्या प्रत्येक संकटात तू खंबीरपणे उभी राहिली, या कुटुंबाला त्यातून बाहेर काढलं,
प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा त्या गोष्टी तू केलेल्या आहेत, असं कलाच्या बाबतीत सरोज बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे सरोजच्या या बोलण्यामुळं कला थोडीशी जागी होत असते. सरोज म्हणत असते की नाही, हे माझ्याकडून चुकीचं घडतंय, कारण मी असं तिला जागं नाही केलं पाहिजे, असा विचार सरोजच्या डोक्यात आलेला असतो. आणि सरोज म्हणत असते की नाही, पण कला तू उठ, आपण दोघी खंबीरपणे उभे राहूया. आजपर्यंत मी प्रत्येक वेळेस उभी राहत होते, पण आज मी डळमळलेली आहे, मला तुझी गरज आहे, असं सरोज सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता उद्याच्या भागात पाहायला मिळतं की सगळेजण, चांदेकर त्याचबरोबर कलाचे आई बाबा सगळेजण घरी आलेले आहेत आणि ते सोहम आणि काजलला नको त्या अवस्थेत पाहतात. तेव्हा त्यांना सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि सगळ्यांकडे सगळेजण पाहत आहेत. तेव्हा इकडे रोहिणी मात्र म्हणते की अनामिकाच्या येण्याने काजल आणि सोहमच्या आयुष्यात राडा होणार का काजलच्या येण्याने अनामिका आणि सोहमच्या आयुष्यात राडा होणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कारण काही का असेना मजा तर येणार आहे असं तिच्या डोक्यात असतं. आणि त्या क्षणी तिने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे मजा घेत असते. संगीताला खूप राग आलेला असतो. संगीताने काजलच्या खानदेशी कानाखाली लगावलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की हे सगळं काय चाललंय तुझं, असं म्हणत संगीता भयानक अशी चिडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.